संदीप देशपांडे मनसेकडून चला व्यवस्थेचा प्रश्न विचारूया यासाठी आंदोलन करणार आहेत। आझाद मैदान इथे जाऊन ते आंदोलन करतात। नेमकं हे आंदोलन ते कसं करणार आहेत, काय या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय आता कसं निघणार आहात, इथून किती वाजता निघणार आहात, कसं आंदोलन असणार आहे आपलं? आम्हाला जी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे ती आझाद मैदानासाठी दिलेली आहे, त्यामुळे काही मार्च वगैरे नाही आहे। पण आम्ही आझाद मैदानात 11 वाजता सगळ्यांना आवाहन केलं आहे की जमा आणि सध्या जी देशात परिस्थिती आहे, या पद्धतीने सिस्टीम म्हणा, व्यवस्था म्हणा, ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे वागते। आज नीटचा पेपर फुटल्यामुळे 20 मुलांनी आत्महत्या केली। आज महानगरपालिकेचं एक झाड पडतं स्कूल बसवर, एका चिमुकल्याचा जीव जातो, अनेक मुलं जखमी होतात, कोणी जबाबदार नाही। एक माणूस चालता चालता गटारात पडतो, त्याचा मृत्यू होतो, कोणीही जबाबदार नाही। 20 मुलं आत्महत्या करतात, कोणी जबाबदार नाही। मला असं वाटतं या व्यवस्थेला अकाउंटेबिलिटी तुम्हाला द्यावी लागेल, त्याची जबाबदारीची निश्चिती करावी लागेल। आणि म्हणूनच आज व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही सगळेजण 11 वाजता आझाद मैदानावर आंदोलनाला जमणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की त्यांनी 11 वाजता आझाद मैदानाला जमावं। नक्कीच सर, पण आपण जर बघितलं तर झाडांचा जो प्रश्न आहे तुम्ही सातत्याने मांडताना पाहायला मिळाला होता। तुम्ही पत्र देखील आयुक्तांना दिलेलं होतं, मात्र आयुक्तांनी त्याच्यावर काही अद्यापही उत्तर दिलं नाही। ज्यावेळी तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्यानंतर कुठून संपर्क साधण्यात आलाय का महापालिकेतनं, किंवा सांगण्यात आलंय का काही? महापालिकेतनं संपर्क साधण्यात आलेला आहे आम्हाला। मला असं वाटतं पोलिसांनीच मध्यस्थी केली। काल आम्ही अविनाश ढाकणेंची भेट घेतली, पण आमची चर्चा पूर्णपणे सफल झाली नाही। आज त्यांनी म्हणून 2:30 वाजता आयुक्तांची वेळ दिलेली आहे आम्हाला। आम्ही 2:30 वाजता बघू काय होतंय ते। चर्चा करून देखील मार्ग निघत नाही आहेत असं एकंदरीत चित्र सध्या जंतर मंतरवर तयार झालेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। जंतर मंतरवर एक क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे की तिथे अजून चर्चाच केली नाही आहे। चर्चा होऊनही मार्ग निघत नाही, चर्चाच करायला तयार नाही। परवा JP नड्डांनी त्या मुलांना बोलवलं, 4 तास थांबवलं आणि 10 मिनिटं भेटली। याचा अर्थ तुम्हाला चर्चा करायची नाही आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या घरी लहान मुलं आहेत, ती चिडतात, आपल्यावर रागवतात, नाराज होतात, मग आपण घरी काठ्यांनी मारतो का त्यांना? त्यांच्याशी आपण बोलतो, संवाद साधतो, त्यांचं दुःख ऐकून घेतो। मला असं वाटतं हे वडिलकीच्या नात्याने सरकारने करायला पाहिजे। दर रविवारी आम्ही तुमची मन की बात ऐकायची, आमच्या मन की बात तुम्ही कधी ऐकणार? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अद्यापही झालेला नाहीये, कशा पद्धतीने आज तुम्ही या आजच्या आंदोलनामध्ये देखील मागणी करणार? मला वाटतं एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे आज धर्मेंद्र प्रधान। एवढं सगळं होऊन म्हणजे मला लालबहादूर शास्त्री आठवतात। ते रेल्वे मंत्री होते, त्यावेळेला एक रेल्वे ॲक्सिडेंट झाला म्हणून त्यांनी व्यथित होऊन राजीनामा दिला। इथे हजारो मुलं लाटाकाट्या खात आहेत या धर्मेंद्र प्रधानमुळे, आणि ह्याला लाज वाटत नाही। निदान जनाची नाही तर मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आज नेमकं आझाद मैदानाला मनसेचं आंदोलन कसं पार पडतं हे बघणं महत्त्वाचं आहे, आणि दुपारी आयुक्तांनी चर्चेसाठी बोलवलंय, त्यातून काही तोडगा निघतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।